लोकांच्या नजरेत आपली किंमत कमी होऊ देऊ नका. दमदार पर्सनॅलिटी घडवण्यासाठी जाणून घ्या हे 10 रूल्स. रिझल्ट अगदी 100%. नमस्कार मित्रांनो. आयुष्यात एक गोष्ट आपल्याला सतत आतून खात राहते, ती म्हणजे लोक आपल्याला लाईटमध्ये घेतात. आपण कितीही एफर्ट्स केले, कितीही चांगलं वागलो, तरी काही लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या बोलण्याला व्हॅल्यू देत नाहीत, आपल्या ओपिनियनला इम्पॉर्टन्स देत नाहीत. आणि मग आपण विचार करत बसतो, आपल्यातच काही कमी आहे का? मित्रांनो, चूक आपल्यात नसते, चूक असते आपल्या हॅबिट्समध्ये. आपण नकळत स्वतःलाच कमी दाखवतो, म्हणून लोकही आपल्याला कमी समजतात. पण हे बदलता येतं. आज आपण असे 10 रूल्स पाहणार आहोत, जे तुमची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलतील आणि लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्हही बदलेल. 1. स्वतःच्या डिसिजन्सवर ठाम राहा. अनेकदा आपण एखादा डिसिजन घेतो, पण कोणी जरा अपोज केला की आपण लगेच मागे हटतो. कोणी जरा जोरात बोललं की आपण आपला डिसिजन बदलतो. यामुळे लोकांना काय वाटतं माहिती आहे का? त्यांना वाटतं की याला स्वतःचं ओपिनियन नाही, हा सहज मॅनिपुलेट करता येतो. याच्यावर प्रेशर टाकलं की हा झुकतो. आणि मग ते तुम्हाला सिरियसली घेणं बंद करतात. म्हणून मित्रांनो, कोणताही डिसिजन घेण्यापूर्वी नीट विचार करा. घाईत डिसिजन घेऊ नका. पण एकदा विचार करून डिसिजन घेतला की त्यावर ठाम राहा. लोक प्रेशर टाकतील, विरोध करतील, क्रिटिसाइज करतील, पण तुम्ही डगमगू नका. चुकला तर शिका, त्यातून एक्सपिरियन्स घ्या, पण दुसऱ्यांच्या प्रेशरखाली वाकू नका. कारण जो स्वतःच्या डिसिजन्सवर ठाम असतो, त्याला लोक आपोआप सिरियसली घेतात. त्याच्या बोलण्याला वजन येतं, त्याच्या ओपिनियनला व्हॅल्यू मिळते. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. हाच दमदार पर्सनॅलिटीचा पहिला बेस आहे. 2. वेळेचा रिस्पेक्ट करा. वेळ हा आयुष्यातील सर्वात व्हॅल्युएबल गोष्ट आहे. जो माणूस नेहमी लेट येतो, डिसिप्लिन पाळत नाही, सांगितलेल्या वेळेत काम करत नाही, त्याला लोक कधीच इम्पॉर्टन्स देत नाहीत. लोकांच्या मनात त्याच्याबद्दल एकच विचार येतो, हा रिस्पॉन्सिबल नाही, याच्यावर ट्रस्ट ठेवता येत नाही. आणि एकदा हा विचार मनात आला की तुमची व्हॅल्यू संपते. म्हणून मित्रांनो, टाईमचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. तुमची मीटिंग असेल, कोणाशी बोलायचं असेल, एखादं काम कंप्लीट करायचं असेल तर वेळेत करा. वेळेआधी पोहोचण्याची हॅबिट लावा. दुसऱ्यांच्या टाईमचाही रिस्पेक्ट करा. जेव्हा तुम्ही डिसिप्लिन पाळता, तेव्हा लोकांना कळतं की हा माणूस सिरियस आहे, हा रिस्पॉन्सिबल आहे. मग ते तुमच्यावर ट्रस्ट ठेवतात. तुमच्या शब्दाला व्हॅल्यू येते. लक्षात ठेवा, वेळ पाळणारा माणूस इतरांच्या आयुष्यातही इम्पॉर्टंट बनतो, कारण लोक जाणतात की हा माणूस त्यांचा वेळ वेस्ट घालवणार नाही. 3. कमी बोला, पण वजनदार बोला. काही लोकांना सतत बोलण्याची हॅबिट असते. प्रत्येक टॉपिकवर ओपिनियन द्यायचं, प्रत्येक ठिकाणी आपलं एक्झिस्टन्स दाखवायचं, गरज नसताना बोलत राहायचं. हे खरं तर तुमची व्हॅल्यू कमी करतं. लोकांना वाटतं की हा माणूस बोलतो खूप, पण सांगतो काहीच नाही, त्याच्या बोलण्यात वेट नाही. उलट जो माणूस कमी बोलतो, पण बोलतो तेव्हा पॉइंटला धरून बोलतो, त्याच्या बोलण्याकडे सगळे अटेन्शन देतात. बोलण्यापूर्वी विचार करा. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगायची गरज नाही. कधी कधी सायलेंट राहणंच सगळ्यात इफेक्टिव्ह आन्सर असतं. सायलेन्समध्ये पॉवर असते, हे समजून घ्या. जेव्हा तुम्ही कमी बोलता, तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल क्युरिओसिटी राहते. ते तुमचं ऐकायला एक्सायटेड असतात. तुमचे शब्द रेअर असतात, म्हणून त्यांना व्हॅल्यू असते. म्हणून आजपासून ठरवा, कमी बोला, पण जेव्हा बोला तेव्हा असं बोला की लोकांना ते लक्षात राहील. 4. कंपॅरिझन करणं बंद करा. आपण अनेकदा स्वतःची कंपॅरिझन इतरांशी करतो. तो किती पुढे गेला, त्याच्याकडे किती आहे, मी का मागे राहिलो, हे विचार आपल्याला आतून पोखरतात. आणि ही कंपॅरिझन फक्त स्वतःच्या मनातच राहत नाही, ती तुमच्या बोलण्यात, वागण्यात, फेसवर दिसते. लोकांना जाणवते की हा माणूस स्वतःबद्दल डाऊटफुल आहे, त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही, आणि मग ते तुम्हाला लाईटमध्ये घेतात. मित्रांनो, प्रत्येकाचा जर्नी वेगळा असतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुमची कॉम्पिटिशन फक्त कालच्या तुमच्याशीच आहे. आज कालपेक्षा 1% जरी चांगले झालात तरी तुम्ही प्रोग्रेस करत आहात. स्वतःची ग्रोथ बघा, दुसऱ्यांची नाही. जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करणं सोडता, तेव्हा एक वेगळीच पीस येते मनात, आणि त्या पीसमधून येतो कॉन्फिडन्स, आणि कॉन्फिडन्समधून येते दमदार पर्सनॅलिटी. तुमचा जर्नी तुमचा आहे, तो जगा, दुसऱ्यांच्या नजरेतून नाही. 5. दुसऱ्यांच्या ओपिनियन्सवर जगणं बंद करा. लोक काय म्हणतील या एका भीतीपोटी आपण किती गोष्टी करत नाही याचा विचार केला आहे का? एखादा बिझनेस सुरू करायचा होता, पण लोक काय म्हणतील? नवीन काहीतरी शिकायचं होतं, पण लोक हसतील. स्वतःसाठी एखादा डिसिजन घ्यायचा होता, पण फॅमिली काय म्हणेल? आणि शेवटी आपण काहीच करत नाही. लाईफ तसंच राहतं. पण मित्रांनो, एक गोष्ट नीट लक्षात घ्या, लोक नेहमीच काहीतरी म्हणणार.
तुम्ही चांगलं केलं तरी बोलतील, वाईट केलं तरी बोलतील. तुम्ही सक्सेसफुल झालात तरी जळतील, फेल झालात तरी हसतील. मग त्यांच्यासाठी लाईफ घालवण्यात काय अर्थ आहे? तुमची लाईफ तुमची आहे, तुमचे डिसिजन्स तुमचे आहेत. स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. लोकांचं ओपिनियन एक रेफरन्स असू शकतं, पण तुमचा बेस नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाने जगायला लागता तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि लोकही तुमच्याकडे रिस्पेक्टने पाहतात. 6. नॉलेज मिळवत राहा. जो माणूस लर्निंग बंद करतो तो थांबतो, आणि जो थांबतो तो मागे पडतो. नॉलेज हे असं वेपन आहे जे कोणी तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. तुम्ही कितीही पुअर असा, कितीही लहान गावात राहत असा, पण जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही कुठेही सक्सेस मिळवू शकता. बुक्स वाचा, सक्सेसफुल लोकांचे एक्सपिरियन्सेस ऐका, नवीन स्किल्स शिका, रोज काहीतरी नवीन जाणून घेण्याचा ट्राय करा. जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असतं तेव्हा तुमचं बोलणं वेगळं असतं, तुमचे थॉट्स वेगळे असतात. तुम्ही कोणत्याही टॉपिकवर कॉन्फिडेंटली बोलू शकता आणि लोकांना ती डेप्थ जाणवते. नॉलेजेबल माणसाला कोणी लाईटमध्ये घेत नाही, त्याची प्रेझेन्स जाणवते, त्याचे शब्द लक्षात राहतात. म्हणून लर्निंग कधीही बंद करू नका. नॉलेज हीच तुमची सर्वात मोठी पॉवर आहे आणि सर्वात मोठी आयडेंटिटी आहे. 7. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. तुमच्या सराउंडिंगमध्ये कोण आहे याचा तुमच्या लाईफवर खूप मोठा इम्पॅक्ट होतो. जे लोक नेहमी नेगेटिव्ह बोलतात, जे तुम्हाला खाली खेचतात, जे तुमच्या ड्रीम्सना हसतात, त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवा. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्याने तुमची एनर्जी कमी होते, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. उलट ज्या लोकांच्या सोबत राहिल्याने तुम्हाला इन्स्पिरेशन मिळते, जे तुमची ग्रोथ पाहून हॅपी होतात, जे तुम्हाला चांगल्या गोष्टींकडे घेऊन जातात, असे लोक जवळ ठेवा. सक्सेसफुल लोकांशी बोला, त्यांच्याकडून शिका. सोबत माणसाला घडवते किंवा बिघडवते हे विसरू नका. 5 सक्सेसफुल लोकांच्या सोबत राहिलात तर तुम्ही 6वे सक्सेसफुल व्हाल. 5 नेगेटिव्ह लोकांच्या सोबत राहिलात तर तुम्हीही त्यांच्यासारखे बनाल. म्हणून सर्कल निवडताना विचारपूर्वक निवडा. ही एकच गोष्ट तुमचं पूर्ण लाईफ बदलू शकते. 8. बॉडी आणि माइंड दोन्ही सांभाळा. आपण अनेकदा फक्त बाहेरच्या गोष्टींवर फोकस करतो, काम, पैसे, लोक, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. बॉडीकडे दुर्लक्ष करतो, माइंडकडे दुर्लक्ष करतो. पण मित्रांनो, तुमची बॉडी आणि माइंड हेच तुमचं पहिलं इन्व्हेस्टमेंट आहे. ते नीट नसेल तर बाकी काहीच नीट होत नाही. रोज एक्सरसाइज करा. तासभर नाही, अर्धा तास वॉक पण पुरेसा आहे. नीट झोपा, हेल्दी डाएट घ्या. माइंडवर स्ट्रेस येऊ देऊ नका. मेडिटेशन करा, आवडती हॉबी करा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. जेव्हा तुम्ही आतून आणि बाहेरून हेल्दी असता तेव्हा तुमची एनर्जी वेगळीच असते. फेसवर ग्लो असतो, बोलण्यात कॉन्फिडन्स असतो, चालण्यात पॉवर असते. लोकांना ती एनर्जी जाणवते. थकलेला, आजारी दिसणारा माणूस कितीही टॅलेंट असला तरी इम्पॅक्ट पाडू शकत नाही. म्हणून स्वतःची केअर घेणं ही गरज आहे. 9. स्वतःच्या शब्दांची व्हॅल्यू ठेवा. तुमच्या शब्दांची व्हॅल्यू हीच तुमची सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे. एकदा दिलेलं प्रॉमिस मोडलं, एकदा सांगितलेलं केलं नाही तर लोकांचा तुमच्यावरचा ट्रस्ट तुटतो, आणि ट्रस्ट एकदा तुटला की परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून विचार करूनच प्रॉमिस द्या. आपल्याला जे जमणार नाही ते सांगू नका, सरळ नो म्हणा. पण जे सांगाल ते फॉलो करा. कमी प्रॉमिस द्या, पण दिलेलं नेहमी कंप्लीट करा. लोक तुमच्याकडे पाहतात, तुम्ही जे बोलता तेच ॲक्शनमध्ये करता का? तुमची ॲक्शन आणि तुमचे शब्द एकमेकांशी मॅच होतात का? जेव्हा ते मॅच होतात तेव्हा लोकांचा तुमच्यावर स्ट्रॉंग ट्रस्ट तयार होतो, आणि ट्रस्टमधूनच रिस्पेक्ट येतो, ट्रस्टमधूनच व्हॅल्यू येते. तुमचा शब्द म्हणजे तुमची आयडेंटिटी असू द्या. लोकांना माहीत असू द्या, हा माणूस बोलला म्हणजे होणारच. 10. नो म्हणायला शिका. सगळ्यांना येस म्हणणं चांगुलपणा नाही, ती वीकनेस आहे. जो माणूस सगळ्यांना, सगळ्या गोष्टींना येस म्हणतो त्याला लोक गृहीत धरतात, त्याच्यावर सगळी कामं टाकतात, त्याचा वेळ, त्याची एनर्जी, त्याची पॉवर सगळं वापरून घेतात. आणि जेव्हा हा माणूस थकतो तेव्हा त्याला कोणीच विचारत नाही. म्हणून मित्रांनो, नो म्हणायला शिका. गरज नसलेल्या गोष्टींना नो म्हणा. तुमचा वेळ आणि एनर्जी घेणाऱ्या लोकांना नो म्हणा. हे करताना भांडणं नको, राग नको. शांतपणे, रिस्पेक्टने, पण ठामपणे नो म्हणा. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, लोक नाराज होतील, रागावतील, पण हळूहळू त्यांना कळेल की याला सहज यूज करता येत नाही, आणि तेव्हाच ते तुम्हाला सिरियसली घेतात. नो म्हणणं म्हणजे रिलेशन तोडणं नाही, ते म्हणजे स्वतःचा रिस्पेक्ट करणं आहे. आणि जो स्वतःचा रिस्पेक्ट करतो त्यालाच जग रिस्पेक्ट देतं. मित्रांनो, हे 10 रूल्स वाचायला सोपे आहेत, पण प्रॅक्टिसमध्ये आणायला थोडा वेळ लागतो. एका दिवसात सगळं बदलणार नाही, पण रोज एक छोटा चेंज केलात तर एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हालाच सरप्राईज वाटेल की तुम्ही किती बदललात. स्वतःची व्हॅल्यू ओळखा,
स्वतःचा रिस्पेक्ट करा. लोक आपोआप बदलतील. जेव्हा तुम्ही स्वतःला लाईटमध्ये घेणं थांबवाल तेव्हा जगही तुम्हाला तसं समजणं थांबवेल. अगदी 100%. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन थॉट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.